धुलीवंदनाच्या निमित्तानं हास्य कविकार रामदास फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय घटना आणि परिस्थितीवर वात्रटिकेच्या माध्यमातून तिरकस भाष्य केलंय. आपण पाहूया. राजकीय धुळवड साजरी करण्यासाठी आपल्या सोबत आहेत रामदास फुटाणे सर. सर, स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. नमस्कार. विषय तर अनेक आहेत, परंतु सध्या सर्वात जो गाजतोय देशामध्ये तो विषय आहे इलेक्ट्रोल बॉन्डचा. तर याला धरून काय सुचलंय तुम्हाला? आता आपल्याकडे असं आहे की इलेक्ट्रॉल जे बॉन्ड्स आहेत सगळे निवडणूक रोखे ती ज्या कॉन्टॅक्टसाठी वापरले गेलेले आहेत ती नावं काही आपल्याला सगळी माहीत नाही आहेत. परंतु एक आहे की कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे त्याचे उंच झोके सिंहासनी. कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे त्याचे उंच झोके सिंहासनी. तर कृष्णलक्ष्मीचा खेळ नवा नवा. आता जवळजवळ सगळ्यांचेच ज्या निवडणुका आहेत आत्ताच्या त्या निम्म्या काळ्या पैशाने होणार आहेत आणि 500 खासदार जवळजवळ निवडणुकांचा खोटा हिशोब देणार आहेत. हे सगळ्याला माहिती आहे. आता ते रुटीन झालेलं आहे की कृष्णलक्ष्मीचा खेळ नवा नवा आणि पहावा देखावा गावोगावी. पहावा देखावा गावोगावी. आता या सगळ्या निवडणुकांचा निकाल 4 जूनला आहे. तर 4 जून आता नव्या रोख्यांचा दिवस. 4 जून आता नव्या रोख्यांचा दिवस आणि करतील नवस सर्व पक्ष. करतील नवस सर्व पक्ष. पुढचा विषय आहे आपल्या राज्यामध्ये जे काही सुरू आहे. अनेकांना त्याच्याबद्दल उबगी आलाय. म्हणजे काल जो नेता विरोधामध्ये असतो तो आज सत्तेमध्ये जाऊन बसतो. आज जो सत्तेमध्ये आहे तो इकडे येतो आणि हे जे काही चाललेलं आहे पक्षफुटीचं किंवा आदला बदलीचं, तर ते इतकं लोक त्याच्याबद्दल व्यक्त होत आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं बघता याच्याकडे? त्याचं कसं आहे की काल काय बोलत होते आज कसे वागतायत हे आपण पाहतो की चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे आरती गाऊ लागले. चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे आरती गाऊ लागले आणि त्याच जात्यातलं पीठ डोळे झाकून खाऊ लागले. त्याच जात्यातलं पीठ डोळे झाकून खाऊ लागले. त्याचं तत्व काय की पीठ पडेपर्यंतच जात्याचं महत्त्व असतं. पीठ पडेपर्यंतच जात्याचं महत्त्व असतं आणि एकदा 12 वाजले की नवे आवर्तन हे घड्याळाचं तत्व असतं. 12 वाजले की नवे आवर्तन हे घड्याळाचं तत्व असतं. या परिस्थितीमध्ये सध्याच्या राजकारणामध्येच इतकं व्यंग दडलंय, इतकी विचित्रता दडली आहे की त्यावरती व्यंग करणं सर म्हणजे हे सुद्धा म्हणजे इटसेल्फ म्हणजे इतकं ते सगळं विचित्र सुरू आहे. बरोबर? ते खूप आहे. ते काय असतं की मी तर 30 वर्ष 40 वर्ष या राजकारणावर लिहितोय. काही फरक पडत जे 40 वर्षापूर्वी होतं तेच आहे. म्हणजे ते काय बदलत नाही. तर मी तर 85च्या निवडणुकीत लिहिलं होतं त्यावेळेस की एका खासदाराला लोकसभेचं तिकीट नाकारलं आणि तो घरी आला, बाटली घेतली, ग्लास घेतला. आपल्याला माहिती की तिकीट मिळालं की त्याच्या दारात कच्ची भाज्या ढोल ताशे सगळे कार्यकर्ते नाचतात. पण तिकीट नाकारलं की त्याच्याकडे डुंकूनही कोणी बघत नाही. तो घरी गेला, बाटली घेतली, ग्लास घेतला आणि ग्लासात आपल्या आयुष्याचं भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहू लागला की सत्ता संपत्तीची आस. सत्ता संपत्तीची आस मुलाबाळांची पैदास. मना जाळत जाळत अशी आत येत आहे. कधी उसाच्या मळीचा कधी खादीच्या कांजीचा वास घेत घेत आत्मा पहिलं तिरी जात आहे. तर पहिलं तीरावर कुणी रचत आहे तर सरण. जेव्हा निवडणुकीत एक उमेदवार उभा राहतो तो किती सज्जन असला किती चांगला असला तो किती नालायक आहे सांगणारे 100 लोक उभे राहतात. जसं काय 25 ओळीचा निबंध लिहायला दिला आहे. तर पहिलं तीरावर कुणी रचत आहे तर सरण. सरणावर हा आत्मा आज शोधे कण कण. कणा कणात पेटलं या देहाचं सरपण. ढासळले हरतुरे मने हसलं सरण. ग्लासा हाताचा सुटला खाली पडून फुटला. फुटलेल्या काचातून एक सुरो मोठला. तुझा कावळा होईन तुझा कावळा होईन तुझ्या पिंडाला खाईन. पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन.
तुझा कावळा होईन तुझ्या पिंडाला खाईन, पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन, लोकसभेत जाऊन पुन्हा भाषण देईन, पुन्हा पेपरात फोटो, फोटो खाली आश्वासन, आश्वासनात शासन, शासनातही आसन, आसनातच बसून टोपी घालून हसेन. पुन्हा नवीन कावळा, पुन्हा नवीन कावळा, त्याचा नवा नवा पिंड, नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे अशी दिंड, दिंडीसाठी गर्दी लागे, गर्दीसाठी आत्मा जागे, जागरणासाठी ग्लास, ग्लासासाठी सोमरस, सोमरसात बुडाली सारी जगण्याची आस. तर असं उडाले आकाशी, ग्लास रिकामा तळाशी, तळागाळाच्या लोकांचं देव करो आता भलं, तळागाळाच्या लोकांचं देव करो आता भलं, सारे उचला रे ग्लास, म्हणा म्हणा चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. क्या बात आहे. धुळवड आहे आज. ही धुळवड प्रत्येकजण आपापल्या परीने साजरी करणार आहे आणि फुटाणे सरांच्या वात्रटिका या धुळवडीमध्ये नक्कीच आणखी रंग भरणार आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.